हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण MBBS सेमी गव्हर्नमेंट कट ऑफ SML महाराष्ट्रासाठी बघणार आहोत. सो सर्वात आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला MBBS BAMS किंवा इतर कोर्स रिलेटेड चॉईस फिलिंग किंवा काउन्सिलिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता. ओके. सो बघा, आपण एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँकसुद्धा या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. सो कॅटेगरी वाईज ऑल कॅटेगरीज इथे आहेत, राईट. तर बघा, सर्वात फर्स्ट जर आपण बघितलं तर ओपन कॅटेगरीचा इथे एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक सेमी गव्हर्नमेंट MBBSसाठी काय असू शकतो तर 88,112पर्यंत ऑल इंडिया रँक असेल. ठीक आहे. मग आता जर तुम्ही इथे लक्षात आलं असेल की जर तुमचा रँक याच्यापैकी असेल किंवा याच्या आतमध्ये असेल, ओके, तर तुम्हाला यावर्षी MBBS सेमी गव्हर्नमेंटचे चान्सेस हे खूप जास्त आहेत, राईट. आणि तुमचा SML हा येऊ शकतो. आणि जर तुमचा आता SML आपला 15 ऑगस्टला येणार आहे, राईट. सो त्यामध्ये जर तुमचा SML एवढा असला तर तुमचा नक्की तिथे जास्त चान्सेस आहेत MBBS सेमी गव्हर्नमेंटचे लागण्याचे. ओके. तर बघा, AIR काय आहे 88,112 ओपनचा कट ऑफचा. आणि एक्सपेक्टेड SML जर आपण बघितला तर 7,437 हा असणार आहे. ठीक आहे. आता हे फिक्स SML नाही आहे, कारण रजिस्ट्रेशन किती विद्यार्थ्यांनी केलं आहे महाराष्ट्राच्या CET सेलमध्ये त्यावर हे बेस्ड असतो SML. ओके. देन आहे OBCसाठी एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक कट ऑफ 88,678, राईट. आणि एक्सपेक्टेड SML 7,486. ओके. देन नंतर SABCचा जर कट ऑफ बघितला यावर्षीचा तर तो जाऊ शकतो 88,840 ऑल इंडिया रँकवर. आणि SML बघितला तर 7,486. ओके. देन EWS कॅटेगरीसाठी बघा, कट ऑफ हा एक्सपेक्टेड 88,200वर जाऊ शकतो. ओके. आणि जर आपण SML बघितला तर 7,450वर तिथे क्लोजिंग SML हा असणार आहे. ठीक आहे. देन आहे VJ कॅटेगरीसाठी बघा, तर 1,07,414ला ते तुमचं क्लोजिंग होऊ शकतं यावर्षी सेमी MBBSला. ओके. तर तुमचा SML काय असू शकतो तर 7,650. ओके. याच्या आतमध्ये जर तुमचा SML असला किंवा ऑल इंडिया रँक असला तर तुमचे खूप जास्त चान्सेस आहे तुम्हाला MBBSची सीट ही मिळेल यावर्षी. ओके. पण आता त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं जे चॉईस फिलिंगची लिस्ट असते, राईट, कॉलेजची प्रायोरिटीज असतात त्यावर सुद्धा डिपेंड आहे की तुमचा नंबर लागेल की नाही. ओके. सो ती चॉईस फिलिंग लिस्ट मात्र तुम्ही परफेक्ट करा. ओके. देन नंतर आहे NTB कॅटेगरीसाठी 1,46,950 हा ऑल इंडिया रँकचा कट ऑफ असेल तर 12,190 हा तिथे तुमचा SML कट ऑफ जाणार असू शकतो. ओके. देन आहे NTC कॅटेगरीसाठी 88,472 ऑल इंडिया रँक तर 7,465 हा तुमचा SML क्लोजिंग असू शकतो. देन NTD कॅटेगरीसाठी बघा, ऑल इंडिया रँकचा कट ऑफ 86,210 तर 7,285 हा SML क्लोजिंग तुमचा असणार आहे. देन SC कॅटेगरीसाठी बघा, 1,79,469 हा तुमचा क्लोजिंग ऑल इंडिया रँक असू शकतो. ठीक आहे. तर तुमचा 14,492 हा SML यायला हवा. ओके. देन नंतर जर तुमचा SML हा आला आणि रँक हा असेल किंवा त्याच्यावरती आतमध्ये असेल तर तुमचा यावर्षी नक्की नंबर लागणार आहे सेमीला. ओके. पण आता चॉईस फिलिंगसुद्धा तुम्हाला प्रॉपर करावी लागेल, कारण इथेच बरेचसे विद्यार्थी चुकतात चॉईस फिलिंगमध्ये आणि त्यांचा नंबर सीट त्यांना स्कोअर चांगला असतो, ऑल इंडिया रँक चांगला असतो, पण देखील तरी ते एक लास्टला त्यांची चूक होते चॉईस फिलिंगमध्ये आणि त्यांचा हा जी सीट असते ही जी कॅन्सल होऊन जाते, राईट. मग ती चॉईस फिलिंग लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही फक्त खालच्या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. ओके. देन ST कॅटेगरीसाठी जर बघितलं तर कट ऑफ ऑल इंडिया रँकचा 3,74,587 असू शकतो. आणि SML जर बघितला तर 26,795 हा असू शकतो. ठीक आहे. तो आता हे जे आहे हे पूर्ण SML आहे आपले एक्सपेक्टेड, आणि हे जे आहे हे ऑल इंडिया रँक आहे. हे तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. सो तुम्ही याच्यावरून एक्सपेक्ट करू शकता की तुम्हाला MBBS सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. पण हे सध्या तुम्हाला माहीत नाही आहे. आता हे डिपेंड करतं की किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. आणि रजिस्ट्रेशन करूनसुद्धा जेव्हा आपलं आता व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंटचं, मग त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांची डॉक्युमेंट्स हे बरोबर नसेल त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार आहे. सो याच्यामध्ये फार बदल तिथे चेंजेस येऊ शकतात. ओके. सो आय होप तुम्ही रजिस्ट्रेशन बरोबर केले असावे, डॉक्युमेंट्स तुमचे सर्व परफेक्ट असावे. ठीक आहे. चॉईस फिलिंग लिस्ट प्रॉपर करा. आता तेच आहे रजिस्ट्रेशन नंतर पुढची स्टेप.
ओके, SML 15 तारखेला येणारच आहे, तेव्हा आपण SMLची सुद्धा चर्चा करूया. ठीक आहे, लाईव्हसुद्धा आपण रोज घेत असतो. त्याच्यात काय तुमचे डाऊट्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.